सांगली शहरात हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले असून शहरातील 5 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केलेत। त्यामध्ये झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन समोरील भाग आणि स्टेशन चौकातील गणेश मार्केट जवळील बोळात हातगाडी चालकांना पर्यायी जागा दिली जाणार आहे। या जागांची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी करून जागांवर शिक्कामोर्तब केलेत। महापालिका क्षेत्रात हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन तयार करण्याबाबत आता महापालिका प्रशासनाकडून हालचाली गतिमान झाल्यात। यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेल्या सूचनांनुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी पाहणी केली आहे। शहरातील मुख्य चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर होत असणारे फेरीवाल्यांचं तसेच हातगाडी व्यवसायधारकांचं अतिक्रमण लक्षात घेता हातगाडी चालकांचे तसेच फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं या उद्देशाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी अनेक ठिकाणी ही नो हॉकर्स झोन निश्चित केले। त्याचबरोबर त्या परिसरातील फेरीवाल्यांना नजीकचा पर्यायी जागा निश्चित करून त्या ठिकाणी हॉकर्स झोन केला जाणार आहे। या अंतर्गत सांगली शहरातील 5 ठिकाणी हॉकर्स झोन केले जाणार आहेत। यामध्ये सांगलीतील झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन समोरील भाग आणि स्टेशन चौक, गणेश मार्केट जवळील बोळ या ठिकाणी फेरीवाले आणि हातगाडी चालकांना पर्यायी जागा दिली जाणार आहे। यामध्ये नो हॉकर्स झोनमधील त्या परिसरातील फेरीवाले, हातगाडी चालक आणि रस्त्यावरील व्यावसायिक यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। आज या 5ही ठिकाणांची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी केली आहे। नमस्कार। आज आपण फेरीवाले समितीच्या माध्यमातून आणि महानगरपालिका असं संयुक्तरित्या जे आमचे फेरीवाले झोन आणि नो फेरीवाला झोन असे आम्हाला करायचं आहे, त्यांच्या बाबतीत आमची जी समितीचे मेंबर्स आहेत, फेरीवाले समितीचे सर्व माझ्यासोबत आहेत आणि एक चांगली सकारात्मक चर्चा त्यांच्याशी मिळून आम्ही करत आहोत। काही जागांची पाहणी करत आहोत, काही अडीअडचणी असेल तर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून फेरीवाले आणि नो फेरीवाले झोन करण्याबाबतचं महापालिकेचं धोरण आहे। या बाबतीत माननीय आयुक्त साहेब यांनी मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलं आहे। आतापर्यंत 2 बैठका झाल्यात, परत उद्या आहे। तर या बाबतीत तातडीने आम्ही माननीय आयुक्त साहेब यांच्या निर्णय मार्गदर्शनाखाली निर्णय होईल आणि याबाबत फेरीवाले समितीलाही विश्वासात घेऊनच याबाबतची पुढील कारवाई करण्यात येईल। प्रत्यक्षात अंमलबजावणी म्हणजे त्याचा आराखडा तयार करावा लागेल, आराखडा नोटिफिकेशन व्हावं लागेल। त्याच्यानंतर हे जे फेरीवाले आहेत त्यांच्या संदर्भातील बसण्याची व्यवस्था वगैरे आम्ही आता पाहिलेली आहे। तर ही सगळी कारवाई झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने करणार आहोत।